तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, राज्यातील लाखो बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट समोर आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी 4 नवीन महत्त्वाच्या योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिले होते की बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध असलेला निधी योग्य पद्धतीने वापरण्यासाठी नवीन योजना आणण्याबाबत चर्चा सुरू होती. तसेच शिल्लक राहिलेल्या बांधकाम कामगारांना भांडी वाटप योजना असो किंवा बांधकाम कामगार महामंडळाचे उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करून कामगारांसाठी नवीन योजना राबवण्याचा विषय असो, याबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. आणि याच पार्श्वभूमीवर आता 13 जुलै 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी 4 महत्त्वाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांमध्ये बांधकाम कामगारांसाठी मासिक निवृत्ती वेतन योजना, बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील महिलांसाठी प्रसूती सहाय्य योजना, बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच बांधकाम कामगारांच्या मृत्यू किंवा दिव्यांगत्वासाठी आर्थिक सहाय्य योजना यांचा समावेश करण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो, या 4ही योजनांची सविस्तर माहिती पाहूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया बांधकाम कामगार मृत्यू सहाय्य आणि दिव्यांग सहाय्य योजना. मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या मृत्यू सहाय्य आणि दिव्यांग सहाय्य योजनेबद्दल. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक वेळा कामगारांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. काही दुर्दैवी परिस्थितीमध्ये बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार येतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो, जर एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 3,50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी किंवा इतर कारणामुळे जर बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला 6,50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर मित्रांनो, एखाद्या बांधकाम कामगाराला अपघातामुळे किंवा इतर कारणामुळे दिव्यांगत्व आले तर अशा कामगाराला पुढील आयुष्यासाठी आधार मिळावा, यासाठी 2,00,000 रुपयांपर्यंत एक वेगळे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. म्हणजेच या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की बांधकाम कामगार किंवा त्यांच्या कुटुंबावर अचानक आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात त्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळावा. मित्रांनो, ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण संकटाच्या काळात मिळणारी ही आर्थिक मदत कुटुंबाला मोठा आधार देऊ शकते. आता जाणून घेऊया बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना. मित्रांनो, आता आपण पाहूया बांधकाम कामगारांसाठी असलेल्या दुसऱ्या महत्त्वाच्या योजनेबद्दल. ती म्हणजे बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना. मित्रांनो, कुटुंबामध्ये नवीन बाळाचे आगमन हा आनंदाचा क्षण असतो, परंतु त्याच वेळी प्रसूतीच्या काळामध्ये औषधे, उपचार आणि इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक गरज देखील निर्माण होते. बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कामगार कुटुंबांना या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी या प्रसूती सहाय्य योजनेची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या घरातील महिलांना प्रसूतीसाठी 25,000 रुपयांचे एक वेळचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. म्हणजेच पात्र बांधकाम कामगार कुटुंबातील महिलेला प्रसूतीच्या काळात येणाऱ्या खर्चासाठी शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा आधार मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रसूतीच्या महत्त्वाच्या काळामध्ये बांधकाम कामगार कुटुंबावर आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी ही प्रसूती सहाय्य योजना एक महत्त्वाची आणि उपयोगी योजना ठरणार आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. मित्रांनो, आता आपण पाहूया तिसरी आणि अतिशय महत्त्वाची योजना. ही योजना थेट बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संबंधित आहे. मित्रांनो, प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि आयुष्यामध्ये पुढे जावे, परंतु अनेक बांधकाम कामगार कुटुंबासाठी शिक्षणाचा खर्च सांभाळणे हे एक मोठे आव्हान असते. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी शिष्यवृत्ती योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीनुसार त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, जर बांधकाम कामगाराचा पाल्य 9वी उत्तीर्ण झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रतिपाल्य 20,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच जर पाल्याने 11वी उत्तीर्ण केली असेल तर अशा विद्यार्थ्याला प्रतिपाल्य 25,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी विविध सहाय्य योजनांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी सहाय्य योजना अंतर्गत
प्रति पाल्य 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजनेअंतर्गत प्रति पाल्य 60,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. याचबरोबर निवासी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहाय्य योजना अंतर्गत एक वेळचा लाभ म्हणून 10,000 रुपये सहाय्य दिले जाणार आहे. तसेच परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी आणि PhD शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहाय्य योजनेअंतर्गत देखील लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, या शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळावा आणि पैशांच्या अडचणीमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अडथळे येऊ नयेत. त्यामुळे ही योजना बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, फक्त शालेय शिक्षणापुरतीच नाही तर बांधकाम कामगारांच्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आजच्या काळामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर उच्च शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मदत मिळावी यासाठी विविध सहाय्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मित्रांनो, जर बांधकाम कामगाराचं पाल्य वैद्यकीय पदवी शिक्षण घेत असेल तर वैद्यकीय पदवी सहाय्य योजना अंतर्गत प्रति पाल्य 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदवी सहाय्य योजनेअंतर्गत प्रति पाल्य 60,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना निवासी शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी देखील सहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्याला एक वेळचा लाभ म्हणून 10,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मित्रांनो, याशिवाय जर बांधकाम कामगारांचा पाल्य परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा PhD शिक्षण घेत असेल तर त्यासाठी देखील सहाय्य योजनेअंतर्गत लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बांधकाम कामगार मासिक निवृत्ती वेतन योजना. मित्रांनो, आता आपण पाहूया चौथी आणि सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगारांसाठी मासिक निवृत्ती वेतन योजना. मित्रांनो, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार अनेक वर्षे मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मात्र वय वाढल्यानंतर काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर नियमित उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा यासाठी मासिक निवृत्ती वेतन योजनेची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये बांधकाम कामगाराच्या सक्रिय नोंदणीच्या कालावधीनुसार पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच एखाद्या बांधकाम कामगाराची महामंडळाकडे किती वर्ष सक्रिय नोंदणी आहे त्यानुसार त्याला दरमहा मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम ठरणार आहे. मित्रांनो, जर बांधकाम कामगाराची 10 वर्षे सक्रिय नोंदणी असेल तर त्याला दरमहा 6,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. जर बांधकाम कामगाराची 15 वर्षे सक्रिय नोंदणी असेल तर दरमहा 9,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. आणि जर बांधकाम कामगाराची 20 वर्षे सक्रिय नोंदणी असेल तर अशा कामगाराला दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. मित्रांनो, या योजनेमुळे अनेक वर्ष बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होणार आहे. म्हणजेच कामाच्या काळात योगदान दिल्यानंतर निवृत्तीच्या काळात नियमित आर्थिक आधार मिळावा, हा या मासिक निवृत्ती वेतन योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, आता आपण या मासिक निवृत्ती वेतन योजनेमध्ये किती पेन्शन मिळणार आहे हे सविस्तर समजून घेऊया. या योजनेमध्ये बांधकाम कामगाराच्या महामंडळाकडे असलेल्या सक्रिय नोंदणीच्या कालावधीनुसार पेन्शनची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी जास्त वर्षे सक्रिय राहिली आहे त्याला त्यानुसार अधिक पेन्शनचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, जर एखाद्या बांधकाम कामगाराची 10 वर्षे सक्रिय नोंदणी पूर्ण झालेली असेल तर त्या कामगाराला दरमहा 6,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. तसेच ज्या बांधकाम कामगाराची 15 वर्षे सक्रिय नोंदणी असेल अशा कामगाराला दरमहा 9,000 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर एखाद्या बांधकाम कामगाराची 20 वर्षे सक्रिय नोंदणी पूर्ण झालेली असेल तर त्या कामगाराला दरमहा 12,000 रुपये निवृत्ती वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच बांधकाम क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम करून नोंदणी कायम ठेवलेल्या कामगारांना निवृत्तीनंतर नियमित आर्थिक आधार मिळणार आहे. या योजनेमुळे वय वाढल्यानंतर किंवा काम करण्याची क्षमता कमी झाल्यानंतर बांधकाम कामगारांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळू शकणार आहे. त्यामुळे अनेक वर्ष बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही मासिक निवृत्ती वेतन योजना महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 4 महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती पाहिली. मित्रांनो, या नवीन योजनांमुळे बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
आज आपण पाहिलेल्या योजनांमध्ये पहिली योजना म्हणजे बांधकाम कामगार मृत्यू सहाय्य आणि दिव्यांग सहाय्य योजना, ज्यामध्ये मृत्यू किंवा दिव्यांगत्वाच्या परिस्थितीमध्ये आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. दुसरी योजना म्हणजे प्रसूती सहाय्य योजना, ज्यामध्ये बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील महिलांच्या प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तिसरी योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, ज्यामध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी विविध स्तरावर आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. आणि चौथी योजना म्हणजे मासिक निवृत्ती वेतन योजना, ज्यामध्ये सक्रिय नोंदणीच्या कालावधीनुसार बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, या योजनांमुळे बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला शिक्षण, आरोग्य, आर्थिक अडचणी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी मदत मिळण्याचा उद्देश आहे. मात्र मित्रांनो, या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, या योजनांसाठी पात्रता काय असेल आणि प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी प्रक्रिया कशी असेल, याबाबतची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा अपडेट आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना या महत्त्वाच्या योजनांची माहिती मिळू शकेल. अशाच प्रकारच्या सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या योजनांचे शासन निर्णय म्हणजेच GR पाहायचे असतील तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली माहिती तुम्ही पाहू शकता. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे शासन निर्णय उपलब्ध आहेत. मित्रांनो, सरकारी योजना, शेतकरी योजना, बांधकाम कामगार योजना आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर मिळावी असे वाटत असेल तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा, जेणेकरून शासनाच्या नवीन योजना, महत्त्वाचे निर्णय आणि लाभार्थ्यांसाठीच्या अपडेट्सची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगार मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना आणि शेतकरी अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.